विलास भैया घुले यांचा गेल्या 45 दिवसापूर्वी निर्घुण हत्या करण्यात आली आणि हत्या झाल्याच्या नंतरसुद्धा 5 दिवस त्यांचा पार्थिव देहाची हेळसांड होत होती. प्रशासन फिर्याद लिहून घेत नव्हतं आणि विलास भैया घुले यांना न्याय मिळावा याच्यासाठी त्यांच्या परिवारातले सदस्य बंधू रमेश भाऊ घुले, त्यांच्या आई आणि भाभी आणि पत्नी हे सर्वजण गेल्या 8 दिवसापासून उपोषणाला बसलेले आहेत. त्यांच्या ज्या न्यायिक मागण्या आहेत त्या प्रशासनाला पूर्ण करणं गरजेचं आहे. आम्हीसुद्धा प्रशासनातला आणि सत्तेतला एक भाग म्हणून आम्ही देवेंद्रभाऊ फडणवीस आणि पंकजाताई मुंडे आहेत किंवा देशातले राज्याचे नेते यांच्याकडे सर्वजण मिळून पाठपुरावा करू आणि घुले परिवाराला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू. आणि जे कोणी दोषी आरोपी असतील त्या आरोपीवर कडक शासन झालं पाहिजे अशी आमची मागणी आहे. खऱ्या अर्थाने कुठलीही जात गुन्हेगार नसती किंवा कुठलाही धर्म गुन्हेगार नसतो, परंतु जे चुका करतात त्यांना शासन झालं पाहिजे आणि कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहायला पाहिजे. याच्यासाठी प्रशासनाने आणि पोलीस प्रशासनाने ताकदीने मदत करून खऱ्या अर्थाने बीड जिल्ह्यामध्ये जो बीड जिल्ह्याचं नाव महाराष्ट्राच्या पटलावर बदनाम होत आहे ते खऱ्या अर्थाने ते कमी करण्याचं काम केलं पाहिजे, एवढंच माझं म्हणणं आहे.